नमस्कार मंडळी, आज आहे नारळी पौर्णिमा। मी मस्त असा काहीतरी वेगळा पदार्थ बनवलाय। इथे बनवलेला आहे असा मस्त ओल्या नारळाची खीर। बघायची तुम्हाला? चला तर मग इथे मी पॅन घेतलेला आहे। मगाशी मी नारळाच्या वड्या केल्यात, तोच पॅन आता इथे वापरतेय। पॅन मध्ये थोडंसं तूप घेऊया आपण, एक मोठा चमचा असा। नारळ असतो ना आपला, त्याचा अर्धी वाटी मी खोबरं खवणून घेतलेलं आहे। चांगलं आपण मस्त तुपावरती चांगला परतून घ्यायचंय। ड्रायफ्रुट्स पण मी आत्ताच टाकते। हा नारळ चांगला परतून घ्यायचा आहे आपण। हे आपलं खोबरं, ओलं खोबरं तुपावरती। नारळ बघितलं मस्त असा खमंग आपलं झालेला आहे। इथे मी 10 रुपये वाले आपले एव्हरेडीचे जे मिल्क पावडर मिळते ना नेस्लेचे, ते वापरणार आहे। अशी 3 पाकिटं वापरणार आहे। ह्यानी ना दाटसरपणा खिरीला खूप सुंदर येईल। इथे मी छोटी ही 3 पाकिटं टाकते। हे पण आपण जरा व्यवस्थित परतून घेऊया। 1 लिटर दूध तापवून घेतलेलं आहे, तर आपण ह्याच्यात टाकायचंय। त्या इथे अजून आपली खीर पातळ आहे, पण आपल्याला घट्ट करायची आहे। तर आपल्याला हे मंद आचेवरती म्हणजे मीडियम फ्लेम वरती आपल्याला असं स्टर करत राहावं लागणार आहे, हलवत राहावं लागणार आहे, कारण खाली लागू शकते, खोबरं आहे त्याच्यात। मला थोडासा हलका पिवळसर कलर द्यायचा आहे, कारण का मस्त दिसतो ना करंटो। तर इथे मी मस्त असा केसर टाकते। आपलं हे दूध आटणार आहे, तर मी इथे आणि मला जास्त गोड आम्हाला आवडत नाही, मी एवढी 1 वाटी एवढी साखर टाकते। जवळजवळ 10 मिनिटं तरी आपल्याला ही अशी उकळत ठेवायची आहे। मस्त अशी अजून दाटसर व्हायला पाहिजे, घट्ट व्हायला पाहिजे। जवळजवळ 10 मिनिटं तरी आपल्याला ही अशी उकळत ठेवायची आहे। मस्त अशी अजून दाटसर व्हायला पाहिजे, घट्ट व्हायला पाहिजे। घालणार आहोत जायफळ, वेलचीची पूड, अजून आटून द्यायची आपल्याला। तर मगाशी तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी एवढीशी साखर का टाकली, तर इथे मी नेस्लेचं आपलं असं मिल्कमेड टाकत आहे। ह्याच्यामध्ये पण थोडासा गोडवा असतोच। हे बघा मस्त अशी उकळते, खिरीचा असा सुगंध असा दरवळतोय ना किचन मध्ये। आहा हा, मस्त अशी होते छान अशी ओल्या नारळाची खीर। इथे आपली खीर रेडी आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा, आणि शेअर करा रेसिपीज पण, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बाय।